हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ब्रह्माजी, विष्णूजी, शिवजीचे कोणी माता पिता आहेत? तो लागला सांगू जी कॅसेट पक्की होती ते जर अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, मृत्युंजय आहेत, कालंजय आहेत. लालाजी म्हणाले हा रॉंग नंबर आहे. उठून चालू लागले, हा नाही, तो महात्मा नाहीये, हे ते ज्ञान नाहीये याला. उठून आला परत. आता असेच 6 महिने निघून गेले. नव्हता खात, दुबळा हडकुळा झाला होता. त्याच्या पत्नीत परमात्म्याने प्रेरणा दिली. तिने पाहिले की भक्त तुम्ही तर मरून जाल असेच आणि ते भेटणार नाहीत साधू तुम्हाला. एक गोष्ट सांगा. त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या तर अजून पण काही सांगितलंही असेल, काही भेटण्याचा विधी सांगितला असेल, काही संकेत करत असतात महात्मा. तर धरमदासजींना पण परमात्म्याने आठवण करून दिली की कबीर साहेबांनी म्हटले होते की बाबा जिथे भंडारे होतात तिथे मी पोहोचतोच. जिथे धर्म होतो ना, धर्मयज्ञ, तिथे मी अवश्य जातो. काळ होऊ देत नाही चांगली कामे, आग लावून देतो तिथे माझ्या मुलांमध्ये. हे जसेही करतो तिथे पण मीच जातो त्यांच्यात. बिचाऱ्यात आस्था बनून राहू दे भगवानाची यासाठी. तर त्याने ही गोष्ट सांगितली आमनीला. आमनी म्हणाली तर मग झालेच काम, तुम्ही भंडारा करा. तुमच्याकडे धन तर भरपूर आहे, परमात्म्याने दया करून ठेवली आहे, सेठ आहात तुम्ही तर, आणि भंडारा करा. आता तिने म्हटले होते एका दिवसाचा, त्याने 3 दिवसाचा केला, कारण सढळ हाताचा होता. की जर एका दिवसात नाही आली गुरुजी महात्माजी, 3 दिवसांचा धर्म भंडारा केला आणि खूप दूरपर्यंत चिठ्ठ्या पाठवल्या. आता साधू संत आले पहिल्या दिवशी आणि धरमदासजी ते तर आपले जसा सर्पाचा मणी हरवला तर तोच बघत राहतो तसे भंडारा खाणारे खात आहेत, खायला घालणारे खाऊ घालतायत आणि तो असे बघत जात आहे. बघितले की नाही आले. पूर्ण दिवस गेला. परत बसून रडला पूर्ण रात्र. सकाळी परत हीच स्थिती राहिली. दुसऱ्या दिवशी पण. तिसऱ्या दिवशीची दुपार झाली आणि आतून जी वास्तविक हाक हृदयातून साथ त्याने घातली की हे परमात्मा आज दर्शन द्या आपल्या दासाला, नाहीतर सकाळी तुमचा दास जिवंत नाही राहणार, आत्महत्या करेन, आत्महत्या करून मरेन, माझ्याकडून जगले नाही जाते. ती भक्ती मी करू नाही शकत आणि पुढचा कोणता रस्ता मिळाला नाही या जीवनात, याचे काय करू मी. असेच पशुसारखे जीवन जगून हा शेवटचा निर्णय त्याने हृदयापासून केला. ते तर अंतर्यामी आहेत की आज गोष्ट बिघडेल. एक कदंबाचे झाड होते, जिथे तो भंडारा चालू होता तिथून 100 फूट दूरवर परमात्मा येऊन तिथे विराजमान झाले सतलोकातून चालत. एका मिनिटात इथून तिथे पोहोचतात आणि धरमदासजी बघतच होते. कोणी साधू संत तिथे बसलेल्यांना बघून मग इकडे तिकडे पाहिले तर समोर काय पाहिले की हो हे बसलेत. एकदम पळत पळत गेला आणि जवळून पाहिले की हे तेच स्वरूप, जिंदा महात्म्याचे रूप. चरणात पडले आणि असं छातीशी कवटाळलं, जसं बालक कसं कवटाळतं, बालक जसं कवटाळतं आपल्या मात्यापित्यांना चिकटतं तसं. आणि म्हणू लागले महाराज, ते डोळ्यात पाहिले, अश्रू भरलेले होते, हे परमात्मा माफ करा, इथून सोडून जाऊ नका आपल्या दासाला. त्याला असे झाले की हे निघून नको जायला, सोडणार नाही यांना, मग काही पण करीन, काही करायला लागू दे. तर परमात्मा म्हणू लागले काही गोष्ट नाही बाळा, मी तुझ्यासाठी आलोय आणि असं कर, या सर्वांना जाऊ दे, माझा भेद नको सांगू, उल्लेख नको करू. कारण परमात्म्याला माहीत होते
जर यांच्यात एक दोन डोकं फिरलेले साधू असतील ना अडाणी, इथे त्याच्यासमोर सांगितले तर उलट सुलट बोलून याला सगळे खराब करतील. तर परमात्म्याने सांगितले यांना बाहेर काढ पटापट. आणि तो हात जोडून महाराज जाऊ नका, हो नाही बाळा, माझे वचन आहे, नाही जाणार. तर पटपट येऊन त्यांना निरोप दिला, जे द्यायचे होते ते देऊन, महाराजजी चला दासाची झोपडी आहे. आता घरी घेऊन आले भगवानांना. आमनी देवी ला म्हणू लागले की ये आले, मला मिळाले माझे धन. एक आसन दिले बसायला. भगवान बसले. कबीर साहेब पती पत्नी दोघे एक एक पाय पकडून आणि परमात्म्याच्या पायाशी बसले. आमनी देवीने म्हटले, महाराजजी तुमचा भक्त तर खूप कोमल मनाचा आहे, इतकी कडक परीक्षा नव्हती घ्यायला पाहिजे होती. हे तर रडून रडून मेले असते, मी थोडीशी हिंमत देत होते यांना. परमात्म्याने म्हटले, बाळा याला मी दुःखी यासाठी केलं की हा काळाचा वकील बनला होता. मी जे पण ज्ञान देत होतो हा उलटा वाचत होता. आता जसे लोखंडाला गरम करतो कारागीर आणि बरोबर गरम झाले की त्यावर घाव मारतो तर जे पाहिजे ते बनवू शकतो, आणि थंड लोखंडावर सर्व काही घाव जरी मारले तरी तो परिणाम नाही होत. तर बाळा हे लोखंड गरम केले मी. आता जे काही वचनाचे घाव मारीन हा सर्व स्वीकार करेल, जे मला पाहिजे ते हा बाळ स्वीकार करेल. नाहीतर 2 दिवस झाले होते डोके फोडून. हा म्हणेल आणि नाही म्हणून पडायचा. आता सगळे मानेल. हो म्हणाला, सर्व मानेन, बिलकुल मानेन. मानण्याची गोष्ट होती. लालाजी होता पक्क हो म्हणे. दोघांनी नाम घेतलं, दीक्षा घेतली. परमात्मा म्हणाले, बाबा ठीक आहे, मी जाते, परत भेटीन. म्हणाले, अच्छा महाराज लवकर या. आता काय केले परमात्म्याने? त्याने मनात विचार केला. सारी कथा ऐकलेली होती की कोणत्याही प्रकारे तो लोक दिसू दे. परमात्मा आपला साक्षीदार बनवू पाहत होते. त्या आत्म्याला काढले सूक्ष्म रूपात येऊन आणि सतलोकात घेऊन गेले. मागे धरमदासजी बेशुद्ध झाले. 3 दिवस व 3 रात्रीपर्यंत बेशुद्ध पडून होते. मेले नव्हते. हृदय धडधडत होते, श्वास चालू होता, परंतु बेशुद्ध होते. नातेवाईक एकत्र जमले. आजूबाजूचा गाव जितके काय ते सगळे लोक आले, कारण की शेठ होता. जंतर मंतर झाडा केला, सगळी औषधे जडीबुटी केली, काही आराम नाही पडला. आणि परमात्मा काढून घेऊन गेले सतलोकात. सर्व स्थिती दाखवली जशी परमात्म्याने अन्य आत्म्यांना दाखवली होती. आदरणीय मलुकदास साहेबजींना, आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना, गाव चुडाणी जिल्हा झज्जरवाल्यांना, आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेशवाले यांना. हे तर दासांच्या माहितीत आहेत. बाकी अजून तर बऱ्याच जणांना पुण्यात्म्यांना बरोबर घेऊन गेले असतील. तर असे धरमदासजींना सगळे दाखवून परत सोडले 3ऱ्या दिवशी. आणि धरमदासजी जेव्हा उठले, शुद्धीत आले. महाराजजी कुठे आहेत? महाराजजी कुठे गेले? कुठे गेले? अरे कुठे गेले? आता घरातल्यांनी विचार केला, चला भगवान हा जिवंत तर आहे. हा जिवंत तर झाला. आणि परमात्म्याने सांगितले होते की मी काशीमध्ये विणकराचे काम करतो आणि सतनाम देईन, तिथे ये. तर तो कुठे थांबणार होता? सरळ पोहोचला तिथे काशीमध्ये. तिथे पाहिलं, भगवानाच्या पाया पडले आणि मग सर्व गोष्टी झाल्या. आता पुण्यात्म्यांनो, दास काय सांगू इच्छित होता सुरुवातीला की आपण जे आहात किती पुण्यकर्मी प्राणी आहात. परमात्म्याने त्यावेळी सांगितले होते, धरमदासजींनी जेव्हा पाहिले होते डोळ्यांनी सर्व, आणि म्हटले, भगवान तुम्हाला पाहिले, सर्व स्थितीची माहिती झाली, ब्रह्मा विष्णू महेशशी माझे बोलणे तुम्ही करून दिले. हे आपोआपच आमचा नाश जन्ममृत्यू होतो. तर याचा अर्थ परमात्मा वेद आणि जितकी पण कुराण पुराण वगैरे सर्व खोटे आहेत. तेव्हा परमात्म्याने म्हटले, बाळा ये वेद और किताब झूठे नहीं भाई, झूठे है ये समझे नाही. यातच सर्व काही लिहिलंय माझ्याविषयी आणि सच्चाई तर आहे यात. सर्व काही ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म मृत्यू होतो, यांचे माता पिता आहेत, या पुराणात सर्व लिहिलंय.
परंतु बाळा अजून याला उघड नको करूस. आणि मग जेव्हा कलियुग 5500 वर्ष संपून जाईल तेव्हा मी या माझ्या बाळांना माझ्या महिम्याने परिचित करीन. तर धर्मदास म्हणाले, हे भगवान, आता तर कलियुगाचा चांगला काळ आहे आणि मधली पिढी येईल तोपर्यंत कलियुगात लोक खूप बिघडतील. परमात्मा, आज तुमचे म्हणणे मानायला कोणी तयार नाही, त्यावेळी कोण स्वीकार करेल? तेव्हा परमात्म्याने म्हटले, त्यावेळी मी सगळ्यांना शिक्षित करीन आणि बाळा तेव्हा मी स्वतः येईन आणि या सर्वांना यथार्थ ज्ञानाने परिचित करीन. तर पुण्यात्म्यांनो, धर्मदासजींना समजावले की धर्मदास मेरी लाख दुआई, ये सार नाम की तबार ना जाई, और सार नाम बार जो पढ़ी बिचली पेडी हंसनी तरही. मग परत दुसऱ्यांदा सांगितले की धर्मदास मेरी लाख दुआई, ये मूल ज्ञान की तबार ना जाई. हे जे ज्ञान मी तुला सांगितलंय ते असं उघड नको करूस, नाहीतर ये बिचली पेडी हंसनी तरही. मूल ज्ञान तू तब तक छुपाई जब तक ये द्वादश पंथ मिट जाई. हे काळाचे जे 12 पंथ चाललेत ते हे सर्व सांगून टाकतील. जे आहे सर्व काही, हे सर्व चालू आहे तोपर्यंत यांचा शेवट होईल, जे काही यांना सांगायचं आहे त्याचा. आणि मग मी स्वतः जाईन किंवा माझा अंश पाठवीन. परमात्म्याने म्हटलंय की जो गरीबदासजींचा 12वा पंथ असेल, हा 12वा पंथातील शेवटचा पंथ, तर त्यातच पुढे जाऊन मी येईन. तर परमात्मा नाही आले तर दासाला पाठवले. तर पुण्यात्म्यांनो, ही ती वेळ आहे. आज जे परमात्म्याने 5500 वर्षांपूर्वी म्हटले होते की धर्मदास, जोपर्यंत ती वेळ येत नाही ती निश्चित नाही येणार. असे तर माझे वचन असे वाटतील की जशा निराधार गोष्टी आहेत, परंतु ती वेळ येईल तेव्हा बघ, सगळ्या मुलांना सतनाम देईन, सगळ्यांना ज्ञानाने परिचित करीन आणि पूर्ण विश्वात एक माझेच ज्ञान राहील, एकच भगवान राहील. आणि सगळ्यांना सतनाम देऊन पार करीन, माझे वचन आहे. तर पुण्यात्म्यांनो, आज तुमचा जन्म या वेळेस आहे. तुम्ही किती पुण्यकर्मी प्राणी आहात. कोणती लेखणी नाही दासाकडे, कोणते शब्द नाहीत जो आपल्या नशिबाला सांगू शकेन. धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्याकडून जन्म झाला. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सर्वश्रेष्ठी रचनाहार कबीर देवजी, कबीर परमेश्वरजी आपल्या सर्व जीवांचे जनक आहेत. हे सर्व सृष्टी रचनाहार आहेत. आणि आपण सर्व प्राणी जेवढेही या काळाच्या लोकात आपण अडकलेले आहोत, हे सर्व जीव त्याच परमात्म्याचे अंश आहेत. तो आपल्या सर्वांचा मालक आहे, स्वामी आहे. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचं. तुमचं मनुष्य जीवन अशा काळात आहे ज्यावेळी परमात्म्याने या यथार्थ ज्ञानाच्या प्रचाराचा आदेश दिला आहे. आणि हा मोक्ष मार्ग आहे. आता ही मोक्षाची वेळ आहे. ही ती वेळ आहे जिला आपण मोक्षाची वेळ म्हणू शकतो. ही कलियुगाची मधली पिढी आहे. पहिली पिढी, प्रथम चरण, जेव्हा परमात्मा कबीर देवजी, कबीर साहेबजी काशीत विणकराची भूमिका करण्यास आले होते, ते प्रथम चरण होते.
मग परमात्म्याने सांगितले होते की जेव्हा मधल्या पिढीची वेळ येईल तोपर्यंत हे मूळ ज्ञान आणि मूळ मंत्र्यांना म्हणजेच सतनाम आणि सारनाम सार्वजनिक करायचे नसून गुप्त ठेवायचे. याचं कारण तुम्हाला आधीही सांगितलं आहे. याचं कारण हे होतं की काळ भगवानाने परमात्म्याच्याच लेकरांना, त्या परमेश्वराच्याच लेकरांना मिसगाईड करून आपला स्वार्थ साधला आहे, त्यांना संतपद देऊन. कारण ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी जीव असतात जे गुरुपद प्राप्त करतात, आणि हा त्यांच्या पूर्वजन्मीच्या भक्तीच्या कमाईचा नाश करतो गुरुपदी बसवून, आणि दोषी अपराधी करतो परमात्म्याच्या त्या भोळ्या जीवांना चुकीचा रस्ता दाखवून. आता पुण्यात्म्यांनो, एखादी व्यक्ती कोणी जात असेल वाटसरू म्हणजे रस्त्यावरून, आणि त्याने एखाद्या व्यक्तीला विचारलं आपलं गंतव्यस्थान, आणि ज्या व्यक्तीला तो विचारतो तो म्हणतो असं आहे की मी इथल्या सर्व भागाशी परिचित आहे, आणि तो चुकीची दिशा दाखवतो, आणि ती व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवते पांथस्थ की हा म्हणत आहे की मला इथली सर्व माहिती आहे. त्यामुळे तो चुकीच्या दिशेला जाऊन आपल्या मुक्कामी स्थानाच्या विरुद्ध दिशेला जातो. त्यामुळे तो किती दुःखी होतो, त्या व्यक्तीला किती चांगली व्यक्ती मानायचं की वाईट हे तर ज्ञात आहे. आज हीच दशा या नकली गुरु आणि पंथांची, मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्य अशा परमधन्यांची आहे. आपले सद्ग्रंथ एक सांगतात, हे आपल्याला दुसरं सांगतात. तर पुण्यात्म्यांनो, काळाकडून हे अध्यात्मज्ञान इतकं गुंतागुंतीचं केलं जातं, ते सोडवण्यासाठी स्वतः परमेश्वर येतात सतलोकातून चालत. तर तो परमात्मा आजपासून 600 वर्षांपूर्वी काशी शहरात सन 1398 पासून आणि सन 1518 पर्यंत 120 वर्ष राहून या अध्यात्मज्ञानाचं वर्णन करत असत, ऐकवत असत. परंतु आपण अशिक्षित होतो, आपले पूर्वज अशिक्षित होते, ज्यामुळे आपण परमात्म्याचे हे यथार्थ ज्ञान ग्रहण करू शकलो नाही. कारण आपले जे धर्मगुरू होते ते संस्कृत भाषेचे विद्वान मानले जात होते, आणि त्यांना 4ही वेद कंठस्थ पाठ सुद्धा असायचे, ज्यामुळे त्यांना चतुर्वेदी संबोधलं जायचं. ज्यांचे 3 वेद पाठ असायचे त्यांना त्रिवेदी म्हटलं जायचं. जो 2 वेद पाठ करायचा, कंठस्थ पाठ करायचा, त्यांना द्विवेदी म्हणायचे. आणि त्यांना त्या वेदातील कखही माहीत नाही, ना पुराणाचं ज्ञान आपल्या धर्मगुरूंना. तर त्यावेळी परमात्म्याने स्वतःची ओळख सांगितली होती की परमात्मा कोण आहे, कसा आहे, तो काय करत असतो. जे वेदात वर्णलेले परमात्म्याचे गुण आहेत त्यांच्या अनुसार परमात्मा कबीरजीच खरे ठरतात, जे वेद सांगतात. आता पुण्यात्म्यांनो, कबीर परमेश्वरजींनी 600 वर्षांपूर्वी येऊन हे ज्ञान दिलं होतं की तुम्ही इथले रहिवासी नाही आहात, तुमचं हे
निजस्थान नाहीये. आणि इथे तुम्ही काळाच्या जाळ्यात अडकलेले आहात. आता तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या प्रदीर्घ आजाराने ग्रस्त आहात. परंतु आपण परमात्म्याला ओळखू शकलो नाही, कारण ते स्वतः आले होते आणि आपण सद्ग्रंथांशी अपरिचित होतो. म्हणून आपण मार खाल्ला, आपण धोका खाल्ला, आपण परमात्म्याला सोडून या काळाच्या दूतांच्या बोलण्याला फसून आपण परमात्म्यापासून दूर झालो. परंतु तो दयाळू, त्याने दया केली, आपल्याला त्यावेळी भक्तियुक्त करून गेले, आपल्याला चार्ज केले, ज्यामुळे आपल्याला मनुष्य जीवन मिळत आले आहे. आणि जे पुण्यात्मे आज परमात्म्याच्याच संगतीने कधी कुठल्या युगात राहिले, तर ते पुण्यात्मेच आज परमात्म्याकडे अग्रेसर झाले आहेत. तर दुर्भाग्य आहे त्या प्राण्यांचं, जे परमात्म्याच्या शोधात आणि काळाच्या ग्रुपमध्ये जाऊन सेट झाले आहेत. ते काळाचे ग्रुप कोणकोणते आहेत? पुण्यात्म्यांनो, काळ ह्या ज्योतिनिरंजनने सांगितलं होतं की परमात्म्याशी याचं बोलणं झालं होतं, तेव्हा म्हणाला होता की भगवान 3 युगांमध्ये थोडेच जीव घेऊन जा. सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये जीव कमी परत घेऊन जा तुझ्या लोकात. और चौथा युग जब कलयुग आवे, तब तब शरण जीव बहु जावे. ऐसा वचन हर मोय दीजे, तब तो गमन संसार ही कीजे. परमेश्वर कबीरजी आपला पुत्र जोगजीत याचं रूप घेऊन याच्या 21व्या ब्रह्मांडात बोलणं केलं होतं. याने तर आधी भांडण केलं होतं भगवंताशी, परंतु त्यांच्या सामर्थ्यापुढे हा टिकू नाही शकला. मग याने चापलुसीचा आधार घेतला, चरण धरले आणि म्हणाला, आपण काय उद्देशाने आला आहात, काय उद्देश घेऊन आला आहात? तेव्हा परमात्म्याने याला सर्व स्पष्ट केलं की मी जाणार तुझ्या खालच्या लोकात आणि तू या प्रिय जीवांना किती किती दुःख देऊन ठेवलंयस. कोणाला पशु केलं, कोणाला पक्षी केलं, कोणाला कुत्रा केलं, कोणाला गाढव केलं, मनुष्य केलं, तर यांच्याबरोबर किती यातना देत आहेस. मी या जीवांना जाऊन सांगणार आहे की तुम्ही ज्या लोकात राहत आहात हा काळाचा लोक आहे. तुम्ही सतलोकातील रहिवासी आहात आणि सतलोकात जाण्याचा विधी जो मंत्र आहे तो माझ्याकडे आहे. तो त्यांना देईन, मग हे सतलोकात येतील. मग तर मग याला काळजी वाटू लागली. आधी तर परमात्म्याबरोबर भांडण करून पाहिलं, परंतु परमात्मा म्हणाले की धर्मदास नावाचे एक महापुरुष जे परमात्म्यांच्या त्या प्रिय आत्म्यांपैकी आहेत ज्यांना भगवंत भेटले होते, तेव्हा त्याला सांगितलं की धर्मदास, जेव्हा याची पॉवर नाही चालली माझ्यावर, त्याने अटॅक केला. मी श्वासाचं स्मरण केलं, सतनामाच्या श्वास उच्छ्वासाचं स्मरण केलं, ज्यामुळे काळ खाली जाऊन पडला खूप दूर पाताळात. पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजी आपल्याला सतर्क करतात, तुमच्यावर कधी कोणतं संकट आलं तर सतनामाचं स्मरण त्वरित सुरू करा, हा अभ्यास करायला लागा. ना यमाचे दूत जवळ येतील, ना काळ जवळ येऊ शकेल. लगेच जर आलाच तर खूप लांब निघून जाईल, तुम्हाला काही हानी पोहोचवू नाही शकणार. तर त्यावेळी परमात्म्याने हेच सांगितलं की त्यावेळी मग दृश्य पाहिलं की यांच्याजवळ खूप शक्तिशाली मंत्र आहे. चरण पकडले
तेव्हा विचारलं होतं की तुम्ही काय उद्देशाने जात आहात. परमात्म्याने सर्व सांगितलं जसं दासाने आता वर्णन केलं. मग हा म्हणाला की काही हरकत नाही, जशी तुमची इच्छा असेल तसे करा, परंतु माझ्या काही गरजा आहेत तेवढ्या माझ्या पूर्ण करा. परमात्मा म्हणाले बोल. हा म्हणाला असं नाही, तुम्ही वचनबद्ध व्हा. तर परमेश्वर कबीरजी वचनबद्ध झाले. तेव्हा हा म्हणाला होता की 3 युगात कमी जीव घेऊन जा आणि 4थ्या कलियुगात हवे तेवढे जीव घेऊन जा. आणि परमात्मा एक दया करा, अजून आपण आपलं ज्ञान देऊन घेऊन जा. आपल्या ज्ञानाला स्वीकारेल तो तुमचा, माझ्या ज्ञानाचा स्वीकार करेल तो माझा. त्यांना जबरदस्तीने घेऊन जाऊ नका. परमात्म्याला सर्व माहीत होते की बळपूर्वक जर घेऊनही जाऊ शकत असलो मी, पण हे थांबणार नाहीत तिथे, कारण त्यांची आस्था इथे प्रस्थापित झाली आहे. आधी यांची आस्था संपवेन, यांना असे ज्ञान देईन कलियुगामध्ये आणि प्रमाण दाखवेन की मग आपोआप यांची सतलोकासाठी रुची निर्माण होईल. आता पुण्यात्म्यांनो, तेव्हा काळाला जेव्हा कळाले की सारी वचनं मान्य केली आहेत, तेव्हा म्हणू लागला, जाओ जोग जीत संसारा और जीव न माने कहा तुम्हारा. 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा. इन 12 पंथ नाम जो ले ही, सो हमरे मुख आन समोही. और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को बरमाऊं. देवल, देवळाला म्हणतात. देवल तीर्थ और देव पूजाऊं, और तीर्थ व्रत और नकली जप तप मन लाऊं. यात भ्रमित करून टाकेन. और जाओ जोग जीत संसारा, फिर जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमरी ओर हो बाद बखाने. आमचे वकील होतील ते काळाचे, जी तुझी लेकरं आहेत, त्यांना एवढं मिसगाईड करून टाकीन. स्वतःचे दूध पाठवून 12 नकली पंथ आणि त्यानंतर अजून पंथ अनेक चालवेन. इसविद जीवों को भरमाऊं. तेव्हा परमात्मा म्हणाले की ठीक आहे, तू तुझी सर्व कामं करून घे. जेवढे डाव तू लावशील काळ. परमात्मा म्हणाले होते की जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष सरतील, तेव्हा मी माझा अंश पाठवेन. प्रथम तर परमात्मा म्हणाले होते की मी स्वतः येईन. त्यांची मर्जी आहे, ते स्वतः येतील किंवा त्यांचा प्रतिनिधी पाठवतील, एकच गोष्ट असते. तर पुण्यात्म्यांनो, या काळाने कबीर पंथामध्ये देखील अनेक नकली पंथ चालवले आणि कोणाकडेही नाम नाही, कोणाकडेही ते परमात्म्याचं विधान नाही, ज्ञान नाही. आता एक जसे या 12 पंथांच्या बाबतीत तर तुम्हाला अनेक वेळा दाखवलंय. एक अजून पंथ आहे कबीर पंथामध्ये, जे स्वतःला पारखी म्हणवतात, जे स्वतःला पारखी संत म्हणवतात. आणि ते कबीर परमेश्वरजींना आपल्या पंथाचे म्हणजे कधी या पारख पंथाचा प्रमुख मानतात. आणि ते केवळ परमात्म्याद्वारे बोलली गेलेली वाणी, ज्याला एक बीजक ग्रंथ म्हणतात, कबीर बीजक, त्या वाणीला हे पारखी संत खरे मानतात. आणि म्हणतात की कबीर साहेबांनी ही जी वाणी सांगितली आहे ती अगदी सत्य आहे, ही बीजकमध्ये लिहिली आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता हे यथार्थ ज्ञान परमात्म्याच्या लेकरांपर्यंत पोहोचत आहे.
या चॅनेल्सच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून. आणि हे देखील सिद्ध होत आहे कारण बुद्धिमान समाज आहे. आज कोणी बालक नाहीये. आत्तापर्यंत या पुण्यात्म्यांना हे समजलेच नव्हते की ज्यांना आपण संत मानत आहोत ते संत नाही, असंत आहेत. ह्या तर तुमच्यापेक्षाही खालच्या दर्जाचं ज्ञान असणाऱ्या व्यक्ती होत्या, कारण यांनी ती भक्ती देखील थांबवली ज्यातून थोडाफार लाभ झाला असता. जसे घराघरात ज्योत तेवायची जी हवन यज्ञाचं कार्य करायची, हे राधास्वामी पंथ, धनधन सद्गुरू पंथ, जय गुरुदेव पंथवाले तेही बंद केले. आणि काय म्हणतात की आम्ही तर आत ज्योती पाहू, आत पाहू, आतील ज्योती तेवू. हे काय खाक ज्योत लावणार जे पाचही नामे काळाची जपतात आणि दिशाभूल करून ठेवली आणि सतलोकात जायच्या गोष्टी करतात. हा तुमचा गजबच आहे. आता पुण्यात्म्यांनो, या काळाने एक नाही अनेक फासे पेरून ठेवलेत, अनेक फास बांधून ठेवलेत जीवांचे. आता या ज्ञानाने, सत्संगाने जे पुण्यात्मे परमात्म्याच्या शोधामध्ये फिरत आहेत त्यांना हा तर विश्वास वाटला आहे, जवळपास होऊन जाईल नाहीतर ज्ञान ऐकल्यावर, की कबीर इज गॉड. कबीर परमात्मा आहेत, सत्पुरुष आहेत. सारे पुरावे दासाने दाखवले. आता काय समस्या येईल आपल्या समक्ष की बाबा जर कबीर साहेबच भगवान आहेत तर मग अगदी बरोबर आहे की कबीर पंथात जेवढे महापुरुष आहेत, जे गुरुपदावर आहेत, आम जनता, सर्वसाधारण लोकांच्या, भोळ्या भाबड्या माणसांच्या मनात हा विचार येईल की बाबा सर्वात जुने कबीर पंथात कोणते स्थान आहे. आपला हा अजून एक रोग आहे. आपण सगळ्यात जुन्या गोष्टीला खूप तिला महत्त्वपूर्ण मानतो. तर पुण्यात्म्यांनो, आता भोळे जीव त्या कबीर पंथाच्या त्या नकली संतांच्या जाळ्यात फसू नये यासाठी आता थोडेसे हे सत्र अजून करावे लागेल. एक आमचा सेवक झाला सन 1998 आणि त्याला ज्ञात झाले की कबीर साहेब परमात्मा आहेत दासाच्या पुराव्यांमुळे. तर त्याच्यात काळाने काय प्रेरणा जागवली की आता कबीर साहेब तर भगवंत आहेतच, ते तर अंडरस्टूड आहे. बुद्धिमान बालक होता, परंतु हा अतिबुद्धिमान, अति जे चातुर्य आहे ते या मार्गात हानिकारक देखील ठरू शकतं. तर त्याच्या मनात काय दोष आला जो दासाने आता सांगितला. त्याने विचार केला की कबीर साहेबच भगवान आहेत. आणि गुरुजी या दासाच्या बाबतीत विचार केला तर ते सन 1994 पासून नाम द्यायला लागलेत. आणि हे तर बरेच नवीन आहेत. आणि असे नको व्हायला की त्या जुन्या आश्रमांमध्ये त्यांच्याकडे तर बरेच यथार्थ ज्ञान मिळेल. तर त्याने या दासाला ही आपली जी त्याने समजूत करून घेतली होती ती जाणवू दिली नाही आणि म्हणाला की अशी अशी आमची इच्छा आहे की कबीर मठ पाहून यावा, बांधवकडचे ते स्थान बघावे जिथे धर्मदासजी होते. मी म्हणालो चला बघून येऊ. सोबतीला थोडे होते, थोडेच भक्त झाले होते सन 1998 पर्यंत. मग 99 मधली गोष्ट आहे ही. सन 2000 मध्ये कुठे गेलो. कबीर मठ आहे एक. कबीर मठ हा गुजरात राज्यात भरोच एक शहर आहे. भरोच शहरापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर एक मंगलेश्वर गाव आहे.
मंगलेश्वर गावाजवळ एक सुकलतीर्थ नावाचं आधी एक गाव होतं आणि त्यात जीवादत्ता नावाचे 2 ब्राह्मण भाऊ राहायचे आणि ते परमात्म्याचे शिष्य झाले होते. त्यांनी ज्ञान ऐकलं की पूर्ण गुरुशिवाय मोक्ष नाही मिळू शकत. दोन्ही भावांनी विचारविनिमय केला की आपण ज्या संताचं ज्ञान ऐकतो आहोत आपल्याला ते पूर्ण वाटतंय. आता आपण कसं ठरवायचं की कोणतं संपूर्ण आहे आणि कोणतं अर्धवट आहे. तर त्यांनी आपल्याच विचारांच्या आधारे एक निर्णय घेतला की आपण आपल्या अंगणात एका सुक्या वटवृक्षाची फांदी गाडू, जसे रोप लावतात कुंडी तयार करून किंवा खाली खड्डा खणून, आणि या महापुरुषांचे चरणामृत घेऊन येऊ. चरण धुवून आपण या फांदीला घालू आणि जर ही हिरवी झाली तर आपण समजायचं की ते पूर्ण गुरु आहेत. या दृष्टिकोनाने त्यांनी जिथेही ज्या संताचे नाव ऐकले तिथे पोहोचले आणि त्यांना प्रार्थना केली की आम्हा दासांना चरणामृत द्या. आणि संत या गोष्टीला नाकारत नाहीत. म्हणाले, घे बेटा. त्यांचे चरण धुतले आणि भांड्यात ओतून घरी घेऊन आले. येताच त्यांनी रोपाला घातले. 2 दिवस वाट बघायचे, 2-3 दिवस काही नाही व्हायचे, आठवडा 10 दिवस, मग दुसऱ्याकडे जायचे, मग तिसऱ्याकडे, सगळीकडे गेले ज्यांचा बोलबाला होता. आता हे त्यांना ज्ञान झाले होते की मनुष्य जीवन परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच प्राप्त झाले आणि जर मनुष्य जीवन प्राप्त होऊन भगवान भेटले नाही तर व्यर्थ आहे. आणि पूर्ण गुरुशिवाय भगवान नाही भेटत. सर्व संत म्हणतात, ऋषी आणि मंडलेश्वर म्हणतात. तर त्यांनी हा निर्णय केला की हे परमात्मा, या क्षणी तरी पृथ्वीवर कोणी पूर्ण संत नाहीये, परमसंत नाहीये. आम्हा दोन्ही भावांना मरण द्या आणि ज्यावेळी या पृथ्वीवर संत येईल पूर्ण, त्यावेळी आम्हाला उरलेलं आयुष्य मनुष्याचं द्या दाता. अगदी अंतिम निर्णय अंतःकरणापासून. आणि हा अर्ज केला. आणि दोन्ही भाऊ उदास राहू लागले की काय अर्थ आहे या जीवनाचा, आपली पुंजी समाप्त होत आहे. आता म्हणतात परमात्मा, धारी मेरे संत की मुझसे मिटे नी अंश. त्याच वेळी आठवडा 10 दिवसांनंतर परमात्मा एका जिंदा महात्म्याच्या रूपात त्या सुकलतीर्थ नावाच्या गावात, जिथे 30-40 घरे होती जास्तीत जास्त, पूर्वी अशी छोटी छोटी गावं असायची सगळी, तर तिथे गल्लीत फिरत आहेत. आणि तिथे जीवा आणि दत्ता, ज्यांना तत्वा देखील म्हणतात, त्यांच्या घराच्या समोरून आणि दुसऱ्या गल्लीत चालले होते. तर दत्ता बाहेर आला. त्या दत्ताने पाहिलं की महात्मा चालले आहेत. तो त्याचा मोठा भाऊ जीवाला म्हणाला की जीवा, एक महात्मा चालले आहेत, तुझी आज्ञा असेल तर बोलावू का? आता जीवा म्हणू लागला की बाबा राहू दे, का जखम ताजी करत आहेस, काय करायचे बोलावून? असे असे मंडलेश्वर पाहिलेत आपण, त्यांच्याकडे तर काहीच झालं नाही. दत्ता परत म्हणाला, दादा मला तर इच्छा होत आहे, संतांना एकदा बोलवावं. जीवा म्हणाला, मग बघ दादा, मी का तुझ्या आत्म्याला दुःख देऊ, बोलाव. एवढ्यात परमात्मा परत आले, जणू कोणाचे घर शोधत असावेत. आणि दत्ता पुण्यात्मा होता, चरणांवर डोकं टेकवलं. हे महाराज, तुमच्या दासाची झोपडी आहे, पाय लागू द्या.
या इकडे, दर्शन द्या, काही वेळ विश्रांती घ्या. परमात्मा म्हणाले, ठीक आहे बाबा, चल. गेल्यावर जी कुठली जागा होती बसण्यासाठी, दिला एखादा पाट बीट. परमात्मा बसले आणि जीवा म्हणाला, दत्ता, म्हणाला, हांजी, ते आण, साधूंचे चरण धुऊया. मग आणली कोणती परात, थाळी, आणि त्यात पाणी घालून चरण धुतले. आता जीवा म्हणाला की, दत्ता, घेऊन जा हे जल, चरणामृत. आणि संतांचे चरणामृत रस्त्यावर नसतात टाकत, ते आत टाक रोपाला. म्हणाला, ठीक आहे. आता दत्ता गेला अंगणात आणि जसा तो घालू लागला ते पाणी घालता घालताच ती वाळलेली फांदी जी सुकू लागली होती खालून, ती एकदम हिरवीगार झाली. बोलो सतगुरुदेव. आता दत्ता म्हणाला, जीवा, या इकडे धावत, ये एकदा, लवकर ये. आता जीवा गेला. काय झालं? परमात्मा आले. हे तर मालक आले, भगवान आले. बघा, हे एकदम हिरवीगार झाली फांदी. वटवृक्ष म्हणजे वडाची फांदी सुकलेली होती. दोघा भावांनी एक एक चरण पकडले. दोघा भावांनी एक एक पाय धरला आणि असे त्यांच्या तोंडाकडे बघून रडू लागले आणि म्हणू लागले, भगवान, आम्ही तर अगदी थकून गेलो होतो आणि आम्ही समजून चाललो होतो की या पृथ्वीवर कोणी संत नावाची गोष्ट नाही. हे भगवान, तुम्ही आधी का नाही आलात दाता? आम्ही खूप वाट पाहिली, खूप शोध घेतला. परमात्मा म्हणाले, मी आलो तर असतो आधीही. तुमच्या आत्म्याशी मी चांगला परिचित होतो, तुमच्या हृदयाच्या ओढीशी. जर मी आधी आलो असतो आणि ही हिरवीगार पण झाली असती, होणारच तर होती, यात तर काही दुःख दिसत नाही. तशीच ही काही संतांची ओळख होत नाही, तरीही मला तुमची ही ओढ बघून ही लीला करावी लागते बाळा. जर मी आधी आलो असतो आणि ही हिरवीगार झाली असती तर तुम्ही उपदेश घेतला असता, ठीक आहे. मग तुमच्या मनाची अजून अशी धारणा झाली असती की होऊ शकते की एक खूप मोठा मंडलेश्वर आहे, त्याचा बराच बोलबाला आहे, त्यांचे हजारोंच्या संख्येने शिष्य आहेत, कदाचित हे आमच्या गुरूंपेक्षाही जास्त शक्तिशाली आहेत. तर तुम्ही बाळांनो धक्के तरीही खाल्ले असते. आणि त्यावेळी जर तुम्ही गुरु केला असता, त्यानंतरही जर तुमच्या मनात ही शंका आली असती, तर बाळा माझ्याकडून देखील संपला असतात. कारण गुरूंच्या प्रती अविश्वास दाखवल्याने नाम खंडित होते. गुरु करण्याआधी व्यवस्थित तपासा. अगदी सर्व बाजूंनी त्याचे व्यवस्थित परीक्षण करा. आणि त्यानंतर जर तुमच्या मनात दोष आला असता तर तुमचे नाम नाही राहत, कनेक्शन तुटते. आता पुण्यात्म्यांनो, हे ज्ञान तर आहे, म्हणजे परमसंतांसाठी, हे परमसंतांवर लागू आहेत हे सर्व नियम, आणि आपण लावून ठेवले आहेत नकलींवर. परंतु परमात्मा कबीरजी म्हणाले आहेत, झूठे गुरु के पक्ष को तजत ना लावे वार. खोटा गुरु असेल तर लगेचच त्यागा. आणि योग्य गुरु मिळाल्यानंतर जर तुमच्या मनात दोष आलात तर तुम्ही नामरहित होता. तर बाळा, मी आधी आलो असतो तरीही तुम्ही परत धक्के खाल्ले असते. मी यासाठी उशिरा आलो की तुमच्या साऱ्या शंका दूर व्हाव्यात आणि तुम्ही या सर्व संतांना आधी पारखावे, नाहीतर मग गोष्टी बिनसल्या असत्या. तर दोघे म्हणाले, महाराजजी, ही गोष्ट तुमची अगदी खरी, 100%. कारण की तुम्ही तर एकदम साधारण व्यक्ती
आणि त्यांचा बोलबाला आम्ही किती पारखून पाहिले, त्यांच्याकडे ही शक्ती नव्हती. मग परमात्मा म्हणाले की बेटा, हेच फक्त एक उदाहरण नसावं. संतांची ओळख या एका मुद्द्याने नाही होत. संतांची ओळख त्यांच्या ज्ञानाने होते. आता ऐका, मी तुम्हाला ज्ञान ऐकवतो. परमात्म्याने मग त्यांना अनेक दिवस आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान दिलं. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की तिथे जी सुकलेली फांदी लावली होती, कबीर परमेश्वरजींच्या चरणामृताने जी हिरवीगार झाली होती, त्या फांदीने एका खूप मोठ्या वटवृक्षाचं रूप धारण केलं. आता ते संपूर्ण मंगलेश्वर गावही तिथून नामशेष झालं, इकडे तिकडे जाऊन वसलं, कारण की ते एका बेटासारखं आहे. आणि त्या बेटाला नर्मदा नदीने आपल्या दोन्ही बाजूंनी, चोहोबाजूंनी घेरलेलं आहे. तिथे नर्मदा नदी, नर्मदा सरिता दोन भागांमध्ये विभागली जाऊन मग पुढे पुन्हा एक होऊन मग समुद्राला मिळते. तर तिथे एक बेट झालं होतं, तिथे बेट होतं ते मंगलेश्वर गाव. तर आता तिथे कोणी नाही राहिलं, ते बेटामध्ये रूपांतरित झालं, त्यामुळे तिथून बाहेर येऊन वसले. तिथे एकटा तो वटवृक्ष राहिला. त्या वटवृक्षाबद्दल म्हणतात की जवळजवळ 900 एकरात तो विस्तारला, वाढला. जवळजवळ 600 वर्ष पुराणा तो वटवृक्ष आज देखील विद्यमान आहे, जीर्ण शीर्ण होत आहे. त्याला तो जवळजवळ 1.5, 2, 3 एकरात अजूनही आहे. आणि तिथे कबीर पंथांचा एक महंत पदाने हा परंपरागत तिथे एक आश्रम आहे, त्या वटवृक्षाच्या खालीच, वडाच्या झाडाखालीच. आणि ती महंत पदवी केवळ यासाठी ठेवली गेली होती की या आठवणी आहेत, ज्या अद्भुत लीला घटना घडल्या आहेत, या सुरक्षित राहाव्यात. यामधल्या पिढीपर्यंत त्या कबीर परमात्म्यांच्याद्वारे केलेल्या लीला आजही त्यांचे अवशेष शिल्लक आहेत. तर पुण्यात्म्यांनो, तो वटवृक्ष बघण्यासाठी आम्ही गेलो. आधी आम्ही गेलो बांधवगडला. बांधवगडमध्ये काही नाही मिळाले. तिथे त्यांचा धरमदासजींचा मुलगा होता, नारायणदास. तो परमात्म्यांच्या शरणी नव्हता आला. मग कबीरदासजींनी आदरणीय धरमदास साहेबजींना आपल्या कृपेने 60 वर्षांचं वय झालं होतं त्यांचं, धरमदासजींचं, तेव्हा एक संतान, एक पुत्र दिला होता. त्या पुत्रामुळे त्यांचा वंश वाढला होता. आणि त्या पुत्राशी मोठा मुलगा नेहमी विरोध ठेवत असे. त्याच्याशी नेहमी जो आहे ना वाद घालायचा. त्याने तिथून सोडलं होतं बांधवगड. दुसऱ्या लहान मुलाने कुठे दुसरीकडे निघून गेला होता, कुद्रमाल वगैरे नाव आहे MP मध्ये. तर बांधवगडला तो आमच्या सोबत होता, तो आमचा सेवक. त्याने नंतर सांगितल्या दासांना या सर्व गोष्टी. तर त्याने जाऊन बांधवगडला एक महात्म्यासारखे कोणी दिसत होते, त्यांना विचारलं. स्वतंत्रपणे चर्चा करून ज्ञानाबिनाच्या गोष्टी केल्या. मग आम्ही तिथून निघालो वटवृक्ष बघायला. आम्ही वटवृक्षापाशी पोहोचलो तर तिथे एक महंत होते. अशी गादी टाकलेली होती आणि झोक्यावर बसले होते ते. आणि 1-2 त्यांचे सेवक होते, त्यांना झुलवत होते. तर त्यांच्याशी त्यांनी एकांतात चर्चा केली. आम्ही कुठे इकडे आपलं तिकडे बसलो होतो. त्यांना विचारलं की सारनाम काय आहे, सतनाम काय आहे. तो म्हणू लागला की बाबा मला तर काही माहिती नाही. माझ्या मामाजींचं दुकान होतं, माझे मामा राहत असत तिथे महंत. त्यांचा तर मृत्यू झाला. माझे तर लाकडाचं दुकान होतं, मला इथे बसवलंय. मला नाही ठाऊक इथे काय आहे. हो, एवढं नक्की आहे की त्या वटवृक्षाच्या बाबतीत त्यांना माहिती होतं, बाकी सारनामाच्या बाबतीत मला नाही ठाऊक. असं तिथे बांधवगडला त्या संतांना विचारलं. त्यांनी हेच उत्तर दिलं. कोणी काही सांगितलं, कोणी काहीच नाही सांगितलं. हा मंत्र आहे, तो मंत्र आहे. मग आम्ही पोचलो. बाकी अनेक ठिकाणी गेलो. मोठे मोठे जे कबीरपंथीचे होते
तर सगळीकडे फिरून आम्ही परत आलो. म्हणालो, चल बाळा, बघून येऊ, परमात्म्याचं स्थान आहे, चांगली गोष्ट आहे. मग येऊन त्याने सांगितलं, म्हणू लागला की ही यात्रा माझ्यासाठी वरदान सिद्ध झाली. मी म्हणालो की बाबा, अशी काय गोष्ट आहे सांग. की मी इतका नालायक आणि नीच माणूस आहे. त्याने त्याची सगळी चूक कबूल केली. की मी हा विचार केला होता की कबीर तर परमात्मा आहेतच आहेत, कबीरजी, यात तर काही शंका कुशंका नाही, सर्व पुरावे तुम्ही दाखवलेत. तर माझी ही शंका होती की जर कबीरजी भगवान आहेत तर त्यांच्या पूर्ण पद्धतीने कबीर पंथाचे जे सर्व साधू संत आहेत ते तर परिपक्व असतील, अगदी ज्ञानी असतील, परिपूर्ण असतील. मी म्हणालो की बाबा काय बघितलंस. मी म्हणालो बाळा, जर हे परिपूर्ण असते तर दासाला एवढं ओझं वाहण्याची काय गरज होती. काय गरज होती हा संघर्ष करण्याची. या दासाला काय गरज होती मग या फंदात पडायची, जेव्हा सर्व सगळ्यांना सांगायची की यांचं ज्ञान चुकीचं, त्यांचं ज्ञान चुकीचं आणि हे ज्ञान खरं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रंजना दाशी गीते. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? गृहिणी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 9/5/2013 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? ब्रह्मा, विष्णू, महेश, शिवजी यांची भक्ती करत होतो. उपास करायचं, मंदिरात जायचं, आरती करायचं. अगोदर आम्ही संतोषी माताचे व्रत करायचो. 16 शुक्रवार करायचो. गणपतीचे उपास करायचे, गणपती मांडायचे, देवीचं करायचं. त्र्यंबकेश्वरला जायचो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ते केले. गडावर जायचो वणीच्या. 2 धाम केले. अमरनाथ केला, केदारनाथ केले, बद्रीनाथ केला, वैष्णवदेवी केली. ब्रह्मकुमारीमध्ये गेलो होतो. माउंटन आबूला गेलो 3 वेळेस. संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? माझ्या पायाचा अचानक त्रास व्हायला लागला होता, ठणकायचं खूप. मग आम्ही प्रशांत भुताडा डॉक्टरकडे गेलो. तिथं ॲडमिट झालं. त्यांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. तिथं ॲडमिट होतो आम्ही. तेव्हा आम्हाला परमात्म्यांचं भगतजी आले. एक त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक दिले. ते पुस्तक भगतजींनी एक रात्रीमध्ये वाचलं. उद्या ऑपरेशन करायचं म्हणून तसं आज रात्री वाचलं, पूर्ण केलं. मग त्यांनी ते बोलले त्याच्यामध्ये का बा पायाचं जे ऑपरेशन करायचं आहे घुटण्यांचं, परमात्माला प्रार्थना केली का बिना रॉडचं जर ऑपरेशन झालं तर मी आपल्या दर्शनाला येईन. मग आम्ही 1 महिना झाला होता ऑपरेशन, बिना रॉडचं ऑपरेशन झालं. मग आम्ही 7 तारखेला इथून निघालो बरवाला जायला. मग आम्ही 9 तारखेला तिथं नामदान घेतलं. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या पायाचं ऑपरेशन होणार होतं आणि आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि तशातच संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्या पतिदेवांजवळ आलेत आणि त्यांना ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं. त्या पुस्तकाचं त्यांनी रात्रभर अध्ययन केलं आणि दुसऱ्या दिवशी मनोमनीच संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की माझ्या पत्नीचं अर्थात तुमचं जर ऑपरेशन हे रॉडविना झालं तर मी तुमच्या शरणात येईल. आणि त्या अनुषंगाने ते ऑपरेशन तसंच झालं. तुमच्या पायामध्ये कुठल्या प्रकारचा रॉड टाकला गेला नाही आणि म्हणूनच आपण व आपले कुटुंबीय संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत. मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? माझं ऑपरेशन एकदम सुलभ झालं, व्यवस्थित झालं. मग आम्ही बरवालाला गेलो, नामदान घेतले. तिथं राहिलो 4 दिवस.
परत रिटर्न आल्यावर रेल्वे स्टेशनवर येऊन आम्ही बाथरूमला गेले. मी तिथं खाली बसले, एकदम आवाज झाला पायाचा, कडा अडकन लाकूड मोडतो असा. म्हटलं आता पाय मोडला, आता उठात नाही माझ्याकडनं, असं झालं. पण परमात्माने इतकी दया केली, संत रामपालजी महाराजांनी खूप दया केली. मला काहीही त्रास झाला नाही, पटकन उठून उभे राहिली. नाही तर मला असं वाटत होतं की माझ्याकडून उठात नाही आता. पण परमात्माने खूप दया केली. मी उठून उभी राहिली आणि चालायला लागली. एकदम रिलॅक्स होऊन गेले मी. या गोष्टीला किती वर्ष झालेत? 10 वर्ष होऊन गेले. 2013मध्ये गेला. आणि या 10 वर्षामध्ये आपल्याला त्या पायांच्या दुखण्यासाठी काय काय मेडिसिन किंवा काय काय औषधं चालू आहेत? सांगितलं होतं डॉक्टरांनी की तुम्ही 1 वर्ष औषधी गोळ्या घ्या, इंजेक्शनं घ्या. पण आम्हाला परमात्माने काहीच करू दिलं नाही. आम्ही जाऊन आलो, नंतर 1 महिना 2 महिने घेतलं फक्त, आणि मग काही घेतले नाही आम्ही. त्यानंतर मला एक गोळी नाही, काही इंजेक्शन नाही, काहीच नाही आतापर्यंतही. एकदम चांगलं आहे, माझ्या पायाचं ठीक झालं आहे सर्व. मला हे विचारायचं आहे की आत्ताच्या कंडिशनला आपल्या घरामध्ये आपण जे आपले नेहमीचे जे रुटीनचे कामं आहेत हे स्वतः आपले करतात का? हो, मी सर्व कामं करते. स्वयंपाक, धुणं, भांडे, झाडू, पोचा, व्यवस्थित सर्व कामं करते. काही एक त्रास नाही मला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही आहे. मी एकदम चांगले झाले. परमात्माने एकदम चांगलं केलं आहे. आजच्या घडीला माझं 66 वय आहे, पूर्ण झालेलं आहे. मी सर्व कामे स्वतः करते, कुणावर अवलंबून नाही. या व्यतिरिक्त आणखीन काय लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या दयेने झालात का? हो, परमात्माची दयाने खूप मोठा लाभ झाला. आम्ही 3 एकर शेती घेतली. असं वाटत नव्हतं आमच्याकडून घेवा येईन शेती, पण परमात्माने दया केली, संत रामपालजी महाराजांनी दया केली. आम्ही शेत घेतलं. आमचं पूर्ण परिवार सुखी आहे. संपूर्ण परिवार एकदम टणटणीत आहे. कुठलाही आजार नाही, काही नाही. परमात्माच्या दयाने सगळं चांगलं आहे. प्रेक्षकांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? जसे मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तसे आपणही घ्या आणि आपलं कल्याण करावा. जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? परमात्माचे सत्संग येतात, त्याच्या खाली पट्टी येते, त्यावर कॉन्टॅक्ट नंबर असतात. तिथं जवळपासचे नामदान सेंटरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपण नामदान घ्या. या नामदीक्षेसाठी किती पैसे लागतात? 1 रुपयाही लागत नाही, काहीच खर्च लागत नाही. सर्व निःशुल्क होतं आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950
या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.